रोज आपल्याला बातम्या द्यायच्या. 8-9 माझा काही 24 तास चॅनल चालले पाहिजे ना बाबा. काय करू मी महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो 15 वर्ष काँग्रेसच्या बरोबर. त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या जिल्ह्यांना द्यायचो. आता पण तो अधिकार आम्ही त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जनतेने पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहेत. त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची, मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची. शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळं 288 मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास 238 मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील 29 आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या विचारात महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचे एकत्र लढावा असं तुम्हालाही वाटतं. साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो. मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते. तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं. बरोबर. तर तिथले शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष निर्णय घेतील. पण तुम्हाला काय अपेक्षित आहे दादा? गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल. प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे. प्रशांत जगताप प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो, तसं ते मांडताय. पण ते मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे जोरात आहे. म्हणजे अर्थात ते कारण की कसं तुम्ही वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात. जरा धीर धर. पुढची पाऊल का दादा? रोज आपल्याला बातम्या द्यायच्या. 8-9 माझा काही 24 तास चॅनल चालले पाहिजे ना बाबा. काय करू अरे आम्ही बसून ठरू ना बाबा. दादा दोन्ही राष्ट्रवादी कधीपर्यंत एकत्र येतील? व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं, याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का? महाविकास आघाडी ग्रीन आहे का पिवळा झालाय अजून लालच आहे. जरा आज रात्री विचार करून